जळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जागोगी मनसगाव या सर्कलमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. त्या संदर्भातच आम्ही एक आंदोलन घेतलं, रस्ता रोको आंदोलन घेतलं. आणि रस्ता रोको आंदोलन तिकडे घेत असताना इकडे एक सत्ताधाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आज त्या पत्रकार परिषदेला मला उत्तर द्यायचं आहे, म्हणून आज आपण ही पत्रकार परिषद आयोजन केली. महत्वाचं काय झालेलं आहे की आपण जे सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की मी निवडणुका आल्या आणि म्हणूनच आता आंदोलन करते आहे, हे जे काही करते रस्त्यावरची लढाई, तर ही आता निवडणुका आल्या म्हणूनच करते. मला त्या सत्ताधाऱ्यांना सांगायचंय की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आम्ही फक्त लोकांचे हिताचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई ही मी आजचं हे आंदोलन, कालचं आंदोलन होतं, याच्या अगोदर मी भरपूर आंदोलनं केली आहेत. आणि त्यांचं जर असं म्हणणं असेल किंवा मी या निवडणुकी म्हणजे आता लागल्या, जाहीर झाल्या, ते म्हणूनच मी कालचं आंदोलन घेतलं, तर त्यांना मला एक सांगायचंय, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एक सांगायचंय की त्यांनी मी जे आंदोलन घेतलेलं आहे, माझं आंदोलन जे आहे पाण्यासाठी घेतलेलं होतं शिवाजी चौकमध्ये. शिवाजी चौकापासून तर आम्ही एक रॅली काढली होती आणि तहसील, आपलं जुनं तहसील इकडे होतं, त्यावेळेस मी 27 डिसेंबर 2022 रोजी हे आंदोलन घेतलं होतं पाण्यासाठी. आणि ह्या पाण्याचे जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील, पत्रकारांना सर्वांना आजकाल कसं आहे, पुराव्याशिवाय आपण काही बोलत नाही, त्याच्यासाठी हे जे फोटो आहेत माझ्याकडे, हे माझ्या आंदोलनाचे फोटो आहेत त्यावेळेचे. पाण्यासाठी आंदोलन घेतलं होतं आणि याचं फोटो, हे सगळी जनता माझ्या सोबत होती त्यावेळेस, आजही माझ्या सोबत आहे. आणि अशा प्रकारचं तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे धरणे आंदोलन आम्ही तिथे पाण्यासाठी घेतलेलं, हे बघू शकता. ही लढाई माझी आजची नाहीये, तर ही कायमस्वरूपी मला त्या सर्कलमध्ये जिल्हा परिषद लढवायची आहे, या उद्देशानेच मी कामाला लागलेली आहे. जिल्हा परिषदला होऊन आता 5-7 वर्ष होऊन गेले, पण जिल्हा परिषदला लागल्या नाहीये, तरी सुद्धा आम्ही त्या लोकांना सोडले, रस्त्यावर वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. सत्ताधारी जे बोलतात आहे, मला सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की हे सत्ताधारी कोणातरी गावात जाऊन कधीतरी पाण्याचा प्रश्न मांडला का यांनी? रस्त्यावरची तर लढाई सोडा, पण एखाद्या गावात जाऊन सामान्य कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा प्रश्न सोडवला का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता. सत्ताधारी मला जर म्हणतात आहे किंवा डिसेंबरमध्ये पाणी येणारच आहे, तुमच्या माध्यमातूनच मला माहित झालं की डिसेंबरमध्ये, मग माझं आंदोलन होतं त्याच वेळेस त्यांना कसा जाग आला की डिसेंबरमध्ये पाणी येणार आहे? याच्या अगोदर तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावं वाटली नाही, तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचावं वाटलं नाही, त्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या काय समस्या आहे हे ऐकून घेण्याचं तुमचं मानस तुम्हाला त्यावेळेस वाटलं नाही का? ज्या वेळेस विरोधातले रस्त्यावर उतरतात त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना का जाग येते? हाही एक मोठा प्रश्न इथं उद्भवत आहे. आणि मी सांगते तुम्हाला, जे सत्तेमध्ये जे तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये जे सांगून गेले, त्यांना मला एक सांगायचंय की 100% गॅरंटी घेतात का ते? डिसेंबरमध्ये पाण्याचं ते बोललेले आहेत, 100 रुपयाच्या बॉन्डवर त्यांनी मला लिहून द्यावं की डिसेंबरमध्ये पाणी येणार, वारीचं पाणी जे आहे पाईपलाईन करून डिसेंबरमध्ये येईल. आणि जर त्यांनी 100% पाणी इथं आणून देण्याचा प्रयत्न केला आणि डिसेंबरमध्ये पाणी नाही आलं, तर हे सत्ताधारी त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन ते पाणी भरतील का? हे तुमच्या माध्यमातून माझा एक प्रश्न सत्ताधाऱ्यांना राहणार. कारण की काय होतंय, आता तुम्ही पाहिलेलं आहे राजकारणात मला थोडासा गॅप पडला असेल, कारण की कसं आहे, आम्हाला जेव्हा रस्त्यावर उतरायचं म्हटलं तर पाठबळ लागतं. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमचा एकही आमदार नव्हता, खासदार होता, त्यामुळे आम्हाला थोडा विचार करायला वेळ लागला की पुढची लढाई लढायची आहे, लोकांचे प्रश्न मांडायचे, अधिकारी असतात, त्यासाठी सत्तेची गरज असते. पण आम्ही मग ठरवलं, आम्ही विचार करून ठरवलेला आहे की आम्हाला विरोधात राहून काम करायचंय, जनतेसाठी रस्त्यावर उभं राहायचंय, काही सत्तेची गरज नाहीये. जेव्हा सामान्य लोकांचे जर प्रश्न मांडायचं काम पडलं तर तुमच्या सर्व जे पत्रकार असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यांचं मला सहकार्य. कालच्या आंदोलनामधून मला हे जाणवलं की नाही, आपण जर रस्त्यावर उतरलं तर सर्वसामान्य माणूस हा आपल्या सोबत आहे आणि तुमच्यासारखे सर्वांचं मला सहकार्य त्या ठिकाणी लाभते. कारण की कालचं जे माझं आंदोलन झालं ते माझं आंदोलन नव्हतं, माझं वैयक्तिक आंदोलन ते नव्हतंच, ते मी जनतेसाठी रस्त्यावर उतरली. आणि त्याच बरोबरीने माझ्या बरोबरीने सर्व पत्रकार असतील, हे सुद्धा माझ्या बरोबरीने तिथे उतरले. आज खरंच मला पत्रकारांचा आभार पण मानायचा आहे आणि अभिनंदन सुद्धा करायचं आहे की अशाच याच्यामध्ये जर हे आमच्या सोबत राहिले तर नक्कीच आम्ही विरोधात राहून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायची ताकद ठेवतो आणि त्यांना वेळोवेळी आम्ही धारेवर धरायचं काम हे आम्ही आमच्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून करत आहे. आता जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. मी सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी केलं, सत्ताधाऱ्यांनी काल जे प्रश्न विचारला की तुम्ही आतापर्यंत या 140 आम्ही वाढीव पाणी पुरवठ्याच्या योजनेसंदर्भात
कोणकोणते प्रयत्न केले, कोणकोणते तुम्ही मागण्या वगैरे माझं आताच निवडणुका मला वाटते आता केव्हा जाहीर झाल्या, टीव्हीवर केव्हा पासून यायला लागला, त्याच्या अगोदर मी आता म्हणजे निवडणुका मला माहिती नव्हतं दिवाळी नंतर लागणार आहे की हो लागणार आहे, पण त्याच्या अगोदर ही माझे स्क्रीनशॉट आहे. मी अधिकाऱ्यांना भेटली, तिथे चव्हाण म्हणून आहे तेव्हा, याचे फोटो वगैरे, हे टाइम पण आहे याच्यामध्ये, तारीख पण दिलेली आहे. मला माहित नाही निवडणुका केव्हा लागतील काय लागतील, पण त्याच्या अगोदर मी अधिकाऱ्यांना भेटली, तिथे अधिकाऱ्यांना त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर मी वॉर्निंग दिली. त्यांनी मला सांगितलं की 2 महिने किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही पाणी देऊ, पण मी ते काय केलं, यांनी मला आश्वासनच दिले ना आतापर्यंत. कोणत्या महिन्यात? आता या महिन्यात तारीख आहे ना आपली कोणती, 7/28 आहे ना, 28 नाही 1 तारीख बघ, 28 हा. आता आपले हे 4-5 दिवस झाले हे निवडणुकीचे वारे लागलेले, हायकोर्टाने आदेश आता मला वाटतं परवा की काहीतरी दिलेला आहे. त्याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत की कारण की कसं आहे, हा पाण्याचा प्रश्न ज्वलत आहे, कारण की मी या लोकांच्या घरापर्यंत चुलीपर्यंत जाते. मला यांच्या समस्या चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी आज राजकारणामध्ये नाही, मला 2009 पासून मी राजकारणामध्ये आहे आणि याच्यापासून माझे आंदोलन वगैरे असतील, कारण की मला कसं आहे, एक छोट्या घरचं ज्याला राजकीय वारसा नाहीये, कुठल्याच प्रकारचं राजकीय बळ नाहीये आणि असा जर कार्यकर्ता, एक महिला म्हणून, विशेष म्हणजे एक महिला म्हणून जर ताकदीने राजकारणामध्ये उतरते आहे, तर सर्वांचे प्रश्न असतात, सर्वांचे लक्ष तिच्याकडे असते आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले तरच आम्हाला नेता म्हणून इथं ओळख होते. माझ्याकडे कसं राहते, मी आंदोलन करते किंवा काय, मी याच्या अगोदर भरपूर आंदोलन केलेलं आहे. आपले याचे असतील, निराधारांचे केसेस असतील, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. प्रत्येक घटकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, कारण की कसं आहे, आम्ही सत्तेमध्ये होतो, सत्तेमध्ये जर अधिकारी आमचे नेते जर चुकत असतील तर त्यांच्याही विरोधात आम्ही बोलायला कधी कमी पडलं नाही. तुमच्या आंदोलनामध्ये व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता, पण त्यांच्या वैयक्तिक काही कारणामुळे ते उपस्थित राहू शकले. घडविण्याची इच्छा आहे, त्या न्यायालयाचा भाग म्हणून नाही, माझ्या सर्कल मधले गावं सोडून सुद्धा जे 140 गाव पाणी पुरवठ्यामध्ये 38 गावं जे आलेले आहेत, माझी जिल्हा परिषद लढवायची आहे ही माझी जबाबदारीच आहे, पण त्याबरोबर मी एक बुलढाण्याची किंवा माझ्या सर्कल पुरती नेता नाही, मी महाराष्ट्र लेवलला काम करते आणि मला सर्वांचेच प्रश्न उचलणं हे माझे कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही चांदोरी माटरगाव सर्कलमध्ये जे प्रश्न उचलले, पण त्याच्यामध्ये जे गावं येतात, चिंचोली सारखे पण गावं येतात, आलं की ते माझ्या सर्कलमध्ये येत नाही, मग ते सुद्धा या गावा पाणी पुरवठ्याच्या याच्यामध्ये येतात. मी तुम्हाला त्या गावांची यादी सुद्धा देणार आहे. या व्यतिरिक्त अजूनही काही समस्या येणारच आम्ही रस्त्यावर उतरणं सर्वसामान्यांसाठी. सत्ताधाऱ्यांना काय तुमचा आता इशारा? सत्ताधाऱ्यांना हेच आहे की सत्तेचा माज न करता सर्वसामान्यांची कामं करायला पाहिजे, सर्वसामान्यांचे जे दुःख आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. आता जे आम्हाला सर्व सत्ताधाऱ्यांना काय होतं, फक्त निवडणुका आल्या की आश्वासनाची बारिश होते, आश्वासनं फक्त दिल्या जातात, तिथे प्रत्यक्षात कामं काहीच होत नाही. माझा एक सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न आहे की जी लाडकी बहीण तुम्ही योजना काढलेली होती, जेव्हा विधानसभा लोकसभेमध्ये तुमचा पराजय झाला आणि विधानसभेला तुम्हाला तोंडावर जावं लागलं, त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना माहिती होतं की आम्हाला आमची सत्ता मिळणार नाहीये, म्हणून लाडक्या बहिणीचं फक्त आश्वासन दिलेलं आहे. त्यावेळेस त्यांना माहित नव्हतं का, ज्यावेळेस ऑनलाईन आपण कोणतंही करतो, अर्ज करतो, त्यावेळेस ती दुसऱ्या योजनेमध्ये आहे, तिला याचं श्रावण बाळ असेल, अपंगाचं असेल, हा पगार सुरू हे माहिती असल्यानंतरही तुम्ही त्या महिलांचे सुद्धा नाव फॉर्म भरून गेले. त्यांना निवडणुकीच्या वेळेस त्यांना एका महिन्याचं नाही तर 2-2, 3-3 महिन्याचा ऍडव्हान्स करून त्यांना टाकलं. फक्त निवडणूक लढवायची आहे म्हणून का, तुम्हाला सत्तेवर यायचं होतं म्हणून हे चॉकलेट दिलं का? आणि आमच्याच म्हणजे ज्या महिला आहेत त्या भोळ्या भाबड्या आहेत, त्यांना काहीच नाहीये, त्यांना पैसे मिळतात आहे ना, बस त्या भावनेवर की चला बा माझ्या स्वतःच्या भावाने मला हे ओवाळणी टाकली नाही, पण मला या सरकारने ओवाळणी टाकली, म्हणून थोड्या वेळासाठी काय होईना आमच्या महिला सुद्धा भटकल्या आणि यांना मतदान केले. धन्यवाद.
आणि आणखी एक हे होतं की सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं की मला त्यांनी तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर एक कॉल पण केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं किंवा ताई तुमचं आंदोलन होतं, देखावा होता, हे काही प्रश्न त्यांनी मला केले आणि आणखीन एक विचारलं की ताई आम्हाला अपेक्षित होतं की तुमच्या मागे कमीत कमी 1000 महिला तरी राहतील. मला एक सांगायला तुम्हाला सर्वांनाच हे वाटेल की त्या आंदोलन माझं आणि माझे बूथ प्रमुख 8 लोकांचंच हे आंदोलन होतं. त्याच्यामध्ये मी जनतेला तिथे उतरवलं नव्हतं. कारण की मी अधिकाऱ्यांना सांगून आली होती की भाऊ तुम्हाला जे सांगतोय की नाही, मला एकटीला सांगतोय, हे फक्त माझे जे मेन लोक आहेत तिथे, त्या मेन लोकांना तिथे येऊन तुम्ही सांगा की हे जे आम्ही पाणी पुरवठ्याचं तुम्हाला 2 महिन्यात देतो, 4 महिन्यात देतो, मी तिथं रस्ता रोको करीन, माझे फक्त 10 ते 15 लोक तिथं राहणार आहे, आमची फौज राहणार नाही. आणि याचा रेकॉर्ड जर पाहिजे असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा विचारू शकता, पाणी पुरवठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा विचारू शकता की मी त्यांना म्हटलं का की माझे 500-600 राहतील. आमचं 15 लोकांचंच आंदोलन होतं, आम्हाला तिथे मिरवायचंच नव्हतं. कारण की माझ्यासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरलेल्या आहे ना. आणि आज मी त्या सर्कलमध्ये गेल्यानंतर त्यांचे प्रश्न असतात माझ्यासाठी की ताई आपल्या पाण्याचं काय झालं, निवडणुका येतात आहे, माझे जे कार्यकर्ते ताई आपल्याला 4 लोकांचं मत घ्यायचंय तर त्यांना काय प्रश्न उत्तर द्यायचे, म्हणून मी तो रस्ता रोको केला होता. आणि प्रशासनाला माझ्या आंदोलनाला यश याच्यासाठी आलं की तिथे उप अभियंता असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांना खांबावून तिथे पोलीस बोलून तिथे बंदोबस्त करावा लागला. एवढे धास्ती त्यांना विरोधक आंदोलन करते याच्याबद्दल प्रशासनाला त्याची जाणीव होती. हेच माझं त्या आंदोलनाचं श्रेय आहे आणि त्या आंदोलनामध्ये मला नक्की यश येईल अशी मी त्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा अपेक्षा करते. त्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? माझं पत्रच आहे, नाही आश्वासन म्हणजे आम्ही त्यांना ठामपणे विचारलेलं आहे की त्यांनी मला हे पत्र दिलेलं आहे आणि ह्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबर पर्यंत त्या गावांमध्ये पाणी 85% कामं झालेले आहे, 15% राहिलेले आहे. फक्त तो तळ उतरचा जो भाग आहे त्याच्यावर ते कॉलम वगैरे घेऊन त्यांना वरून पाईपलाईन करावं लागते ना, म्हणून त्याला वेळ लागते. तर डिसेंबर पर्यंत आम्ही त्या गावांना पाणी देऊ. पण शेवटी त्यांनी तोही मुद्दा टाकला की शासनाने जर वेळेवर निधी दिला तर ते काम पूर्ण केलं जाईल. मग आता सरकारची जबाबदारी आहे ना पैसे द्यायची ठेकेदाराला. आणि ही योजना जी आहे ही आताची नाही आहे, ही 19 मध्ये याला शासकीय मान्यता मिळालेली आहे. प्रशासकीय मान्यता जी आहे ती 2019 मध्ये मिळालेली आहे. 19 मध्ये मिळून सुद्धा आज 2025 आहे ना, 2025 मध्ये जर काम पूर्ण होत नसेल तर काय म्हणायचं मग? या सरकारला काय म्हणायचं आणि प्रशासनाला काय म्हणायचं? म्हणजे याच्यावर काय सरकारचा प्रशासनावर दबावच नाहीये ना, धाकच नाहीये ना, त्याच्यामुळे हे प्रशासन असं वागतात आहे ना. हेच तेवढीच सत्य परिस्थिती आहे. हे सुद्धा सत्ताधाऱ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. आमच्यावर विरोधावर जर बोट उचलत नसाल ना, कारण की आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे, आम्हाला माहिती आहे पत्रकार आम्हाला घेरणार आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला करणार आहे, त्याच्यासाठी आम्ही पुरावे सुद्धा आम्ही बोलतो. आणि माझं आंदोलन आजचं नाही, हे मी परत एक वेळ तुम्हाला सांगते की हे आंदोलन माझं आजचं नाहीये. याच्या अगोदरही मी बरेच वेळ अधिकाऱ्यांना भेटली, बरेच वेळ त्यांचा प्रयत्न केला आणि त्यांनी मला जे आश्वासनं दिले ते आश्वासनं घेऊन ऐकू मी कंटाळली आणि म्हणून मला कालचं आंदोलन जे आहे ते रस्त्यावर बसलं. आता याच्यावर तुमचं काय आहे? याचं आम्ही अधिकाऱ्यांनाही सांगितलं, पोलीस प्रशासनाच्या समोर सांगितलं की आता आम्ही रस्त्यावर नाही उतरणार आहे. त्यांनी आम्हाला डिसेंबर महिना दिलेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये पाणी जर दिलं नाही तर जेवढे आपल्या याच्या विभागामध्ये जे कार्यालय त्यांचे येतात ते आम्ही तोडून ताडून मोकळं होणार आहे. कारण की ते त्या खुर्चीवर बसून पाणीच पिऊ शकत नाही, पण खुर्चीवर बसता कशाला? काय काम आहे त्यांना खुर्चीवर बसून? आम्ही ते तोडून ताडून मोकळं करणार आहे. मग त्याच्यावर आमचे गुन्हे दाखल झाले तरी चालतील, आम्हाला केस टाकले, आम्हाला अंदर टाकलं तरी चालेल, पण आमच्या लोकांना पाणी मिळेपर्यंत आम्ही शांत.